हॅलो, वेलकम टू नीताज झोन. आज माझा नातू आलाय आणि त्याला पानं कापायचे आहेत. खूप हौस आली आहे त्याला. तर आज मी तांबूल दाखवणार आहे बघा तुम्हाला. देवीला जो प्रसादाला ठेवतात ना, तो तांबूल. काढ काढ, एकच पान काढून दे. काढ बाकीचे सगळे. बघू इकडे, केवढी पानं काढलीस, केवढी पानं काढलीस. पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. एकदम वाळलेली आहेत बघा पानं ही अशी. आता हा चुना थोडा पानाला अगदी थोडा लावून घ्यायचा आहे. अगदी 2 बोट, जास्त नाही. चुन्यात जरा वाळला असल्यामुळं पाणी घातलंय मी. अगदी अशी 2च बोटं, जास्त लागलं की मग तोंड भाजतं. त्यापेक्षा अगदी थोडं असे सगळ्या पानांना उलट्या बाजूनं लावून घ्यायचे. सर्व पानांना मी असा चुना लावून घेतलाय. एकदम टाकला तर जास्त होऊ शकतो, म्हणून आपल्याला पानाला अंदाज येतो. म्हणून असे 2-2 बोटं मी सगळ्याला लावून घेतलेली आहेत. आता ही पानं एकावर एक ठेवून अशी छान बारीक चिरून घ्यायचे. कात्रीच्या साह्यानं आपण चिरून घेऊया. ही पानं सर्व मी कात्रीच्या साह्यानं चिरून घेतलेली आहेत. खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे. छान देशी बडीशोप आहे, कच्चीच आहे. त्याच्यानंतर वेलदोडे 4 आणि लवंगा एक 5-6 घेतलेले आहेत. कात आहे ही, ब्रँडेड आहे रॉयल कंपनीची. ती थोडी घालायची, कमी घालायची, अगदी एवढी, म्हणजे अगदी पाव चमचा कात. ज्येष्ठमधाची पूड घातली तरी चालेल, किंवा कांडी ज्येष्ठमध कुटून घातला तरी चालू शकेल. हे आपलं गुलकंद आहे, तेही घालायचं. उन्हाळ्यातले असे गुलाब पाकळ्या छान धुवून वाळवून ठेवलेले आहेत पहा. 1 वाटी वाळलेली ही गुलाब पाकळी. अशी मोठी खडीसाखर मिळते, एक 4 खडे मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही अवेलेबल घरातली साखर घातली तरी चालेल. त्या पानांना आपण मगाशी चुना लावून घेतलेलाच होता. ही पानं ह्याच्यामध्ये आता घालायची. पूर्ण पानं कोरडी पाहिजेत, अदरवाईज मग हा तांबूल जास्त दिवस टिकणार नाही. आपल्याला 1-2 महिने टिकायचं असेल ना, तर पानं पूर्ण कोरडी. हवं तर आदल्या दिवशी धुवून एका स्वच्छ कापडानं पुसून फॅन खाली त्याला वाळवून घ्या, म्हणजे पूर्ण. आता हे मिक्सरवर काढायचं आहे, ओबडधोबड काढायचं. थोडं मोठंच मिक्सरवर काढून घेतलेलं आहे हे मी. आता बाकीचे जिन्नस सगळे माझे घरात होते. एक फक्त हे मेंथॉल, पानपट्टी दुकानामध्ये मिळतं, तर अगदी 1 चिमूटच घालायचं आहे बरं का. मेंथॉल क्रिस्टल्स आहे ते, थंड असतात एकदम. तोंडात घातल्यानंतर जो पान थंड येतो ना, तो अगदी थोडं अगदी एवढेच क्रिस्टल्स आपण घातलेले आहेत. आणि एकदा मिक्सरवर काढून घेते. आता हे तांबूल बिलकुल रेडी आहे. खरं तर हे खलबत्त्यात कुटून करायचं असतं, पण एवढा वेळ नसतो आपल्याला, म्हणून आता मी मिक्सरवरच काढलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघताय ओलावा आहे. तर हे टिकणार कसं, तर आपण अगदीच फॅनखाली एका प्लेटमध्ये घालून त्याला फॅनखाली 1-2-3 दिवस वाळवत ठेवायचं आणि मग बरणीमध्ये भरून ठेवायचं. असं हे आता फॅनखाली छान पातळ लेअर जरा रोज वर खाली करायचं आणि वाळवायचं आहे. आता खजुरात आपण हे भरायचं आहे. माझ्या मैत्रिणीनंच परवा सांगितलं, नेहमी खजूर घेताना हे असं असलेलं घ्यायचं, म्हणजे ते फ्रेश असतात आणि शुगर त्याच्यामध्ये भरलेली नसते. ओके, शुगर सिरप. म्हणून हे कायम असं काढून आता याच्यातली बी काढायची. आता हे खजुरातल्या बिया मी काढून टाकल्या. ह्याच्यामध्ये हे आता तांबूल भरणार आहे. आणि खजूर तांबूल खूपच सुंदर कॉम्बिनेशन. परवाच एका मॅडमनी कॉलेजमध्ये आणलं होतं, खूप सुंदर लागलं, म्हणून मी हे ट्राय करते. असे खजुरामध्ये तांबूल भरलेलं आहे.
खूप छान लागतं. हे तांबूल 2-3 दिवसांनी पूर्ण सुट्टं वाळल्यानंतर मग मध्ये भरून ठेवायचं. नक्की करून पहा. फॉलो नीता झोन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.